हा दगड मी जर तुमच्या डोक्यात मारला तर वेदना विचार करून पहा किती होतील तुम्हाला। एवढ्याशा लहानशा मुलीला या दगडाने ठेचून मारले असेल तर तिचे किती वेदना झाल्या असतील। या अशा मानसिकतेच्या लोकांना चिरडून मारले पाहिजे, त्यांना भर चौकात कुत्र्यांपुढे टाकून त्यांच्या बोट्या तोडल्या पाहिजेत। या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेला आहे। आपले दुश्मन असलेल्या त्यांच्या आया बहिणींना आपल्या आई बहीण मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जर असे कृत्य घडत असेल तरी फार लाजिरवाणी गोष्ट आहे। याच्यात या समाजाचा पण दोष आहे। मोबाईल टीव्हीद्वारे दाखवले जाणारे अश्लील कृत्य हे लोकांना अशा प्रकारचे काम करण्यास भाग पाडतात असं बोललेले वावगं ठरणार नाही, कारण जमाना बदलत आहे। लोक जे बघतात त्याच्याप्रमाणे त्यांचे संस्कार होत जातात। मुलगा वा मुलगी लहान राहते तेव्हापासून आपण जे संस्कार त्याचे आई वडील जे संस्कार करतात ते त्याच्यावर पडत असतात। त्याच्यामुळे या समाजाला सुधारण्याची पण गरज आहे। आणि राजकारण्यांनो, ज्या ठिकाणी मर्दानगी दाखवायची राहते त्या ठिकाणी तुम्ही दाखवत नाही। आता जर कधी एक नेता आला असता पुढे की याला जनतेच्या हवाली करा किंवा याला भर चौकात फाशी द्या तर आम्ही त्याचा सत्कार केला असता, पूर्ण महाराष्ट्राने त्याचा सत्कार केला असता, त्याला डोक्यावर घेऊन फिरलो असतो आम्ही। एकही नेता बलात्काराचा निषेध करण्यासाठी आणि त्याला शिक्षा देण्यासाठी पुढे आला नाही। ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे, कारण आपली मानसिकताच खराब झाली आहे। अशा मानसिकतेच्या लोकांना जर आपण आळा घातला नाही तर हे कृत्य वाढतच जाईल, बलात्कार वाढतच जातील, आई बहिणींना दिवसा दौड्या फिरायचे मुश्किल होऊन जाईल।